श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. वसुदेव पुत्राला कंस, चाणूर वगैरे राक्षसांना मारणाऱ्या, देवकीला परमानंद देणाऱ्या अशा जगद्गुरु असणाऱ्या भगवान श्री गोपाल कृष्णाला मी वंदन करतो. भगवान श्री गोपाल कृष्ण हे शरीराने जरी मानवी लोकांच्या प्रमाणे दिसत असले तरी अन्य जीवांप्रमाणे अज्ञानाने आवृत्त होऊन ते प्रकृतीशी तादात्म्य झालेले नसतात किंवा प्रकृतीचे गुलामही नसतात. संसारी आणि मर्त्य जीवांप्रमाणे सुद्धा ते नसतात. मानवी शरीरामध्ये असून सुद्धा कधीही ते अज्ञानामुळे आवृत्त होत नाहीत, प्रकृतीच्या अधीन होत नाहीत. ते नित्य ज्ञान स्वरूप असतात, शुद्ध चैतन्य स्वरूपामध्ये स्थिर असतात. प्रकृती आणि प्रकृतीची शक्ती त्यांच्या अधीन असते. त्यांचं स्वरूप सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध असं असतं आणि त्यांच्यामुळेच हे संपूर्ण विश्व प्रकाशमान होतं. म्हणून त्यांच्या या स्वस्वरूपाला कोणताही प्रकाश, चंद्र सूर्य सुद्धा प्रकाशित करू शकत नाहीत. भगवान श्री गोपाल कृष्ण हेच स्वतः स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्यांच्या प्रकाशामुळेच हे सारं विश्व प्रकाशमान होतं. महाभारताला महाकाव्य म्हटलं जातं. त्याला उमललेल्या सुंदर अशा कमलपुष्पाची उपमा दिली जाते. कमलपुष्प हे पूर्ण आणि शुद्ध असणारं शांतीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून गोपाल कृष्णाने सुद्धा आपल्या एका हातामध्ये कमळाचं फूल धारण केलेलं आहे. हेच सर्व जीवांचं साध्य आहे. मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. ज्यांच्या कृपेने मुकासुद्धा बोलू शकतो, पांगळा माणूस, लोळा पांगळा माणूस सुद्धा महान असणारा पर्वत पार करू शकतो, त्या परमानंद स्वरूप असणाऱ्या लक्ष्मीपतीला म्हणजेच भगवान श्री गोपाल कृष्णांना मी वंदन करतो. त्या माधवाला, मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती, लक्ष्मीपती असणाऱ्या माधवाला, परमानंद देणाऱ्या माधवाला मी वंदन करतो. भगवान श्री गोपाल कृष्णाच्या कृपेने या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. भक्तांच्या आयुष्यामध्ये सारं काही शक्य होतं. त्यांचा मार्ग कितीही दुर्गम असो, साधनेमध्ये कितीही अडथळे येवो, संकट येवो, एका मागोमाग एक प्रचंड दुःखांचे आघात होत, परंतु या सर्वांना पार करून जाण्याचं सामर्थ्य
भगवंतावर असणाऱ्या श्रद्धेमध्ये असतं. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये ही श्रद्धा हवी. श्रद्धाच आपल्याला प्रेरणा देते, स्फूर्ती देते. श्रद्धेमुळेच आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्या मनामध्ये धैर्य निर्माण होते आणि श्रद्धेमुळेच कोणतंही संकट पार करून जाण्याची शक्ती प्राप्त होते. श्रद्धा मनुष्याला परमोच्च स्थानापर्यंत पोहोचवू शकते. म्हणून साधकाने भगवंतावर, परमेश्वरावर, गोपालकृष्णावर दृढ श्रद्धा ठेवावी. सातत्याने योग्य दिशेने योग्य प्रकारे प्रयत्न करावा. खचून न जाता, निराश न होता सातत्याने आपलं साधन करत राहावं. त्याला यश प्राप्त होणार हे निश्चित समजावं. हे त्रिवार सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे, हे त्रिवार सत्य आहे. हे सर्व शक्य आहे ते केवळ आणि केवळ भगवान श्री गोपालकृष्णाच्या म्हणजेच या परमात्मा परमेश्वराच्या कृपेमुळे. अशा या परमानंद देणाऱ्या लक्ष्मीपतींना, माधवाला मी वंदन करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाविषयी थोडंसं चिंतन मनन करूया. श्रीमद भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राने संजयाला विचारलेल्या प्रश्नापासून होतो. दुर्योधन हा मुळातच सत्ता पिपासू असल्यामुळे धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्र जाणत असून सुद्धा तो पांडवांना त्यांच्या वाट्याचं अर्धराज्य देण्याचं नाकारतो. उलट जर तुम्हाला राज्य हवं असेल तर युद्ध करून मिळवावं असा प्रस्ताव आणि आव्हान तो देतो. युद्ध होऊ नये म्हणून पांडव प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अगदी भगवान श्रीकृष्णांना सुद्धा आपला दूत म्हणून दुर्योधनाकडे पाठवतात. भगवान श्रीकृष्ण कौरवांकडे जाऊन कृष्ण शिष्टाई करतात. अनेक प्रकारे युक्तिवाद करून धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि सामोपचाराच्या गोष्टी सांगून युद्ध टाळण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न श्रीकृष्ण करतात. परंतु दुर्योधन हा उन्मत्त आणि लोभी असल्यामुळे, सत्तेने मदांध झाल्यामुळे आणि बुद्धिभ्रष्ट झालेली असल्यामुळे तो राज्य देण्याचं नाकारतो आणि युद्धासाठी पांडवांना आव्हान देतो. अशा प्रकारे पांडवांवर युद्ध लादलं जातं आणि नाईलाजास्तव ते युद्धासाठी तयार होतात. पांडव सेना आणि कौरव सेना या धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर आमने सामने येतात. आता धृतराष्ट्र प्रश्न विचारतो, तर हा धृतराष्ट्र कोण? धृतराष्ट्र हा जन्मापासूनच अंध असल्यामुळे त्याला हस्तिनापूरच्या राज्याचा अधिकार न मिळता त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या कनिष्ठ बंधूला म्हणजेच पांडूला त्या राज्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे आपण मोठे असून सुद्धा आपला अधिकार डावलला गेला आणि माझी
राजा होण्याची इच्छा अतृप्त राहिली, अशा प्रकारे जो मनानेच त्या राज्याला, राष्ट्राला धारण करून बसलेला आहे, असा तो धृतराष्ट्र. धृत म्हणजे धारण केलेला, राष्ट्र म्हणजे राज्य. म्हणजे वास्तविक पाहता पांडू हा राजा असून सुद्धा मनाने मात्र धृतराष्ट्र स्वतःलाच राजा समजतोय आणि त्या राज्याला मनापासून घट्ट धरून बसलेला आहे, आणि म्हणून असा तो धृतराष्ट्र. त्याने आपल्या पाशवी शक्तीने आणि कुटिल नीतीने, अन्यायाने आणि अतिक्रमण करून हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला. पंडूचे पुत्र पांडव हेच वारसा हक्काने राज्याचे अधिकारी आहेत हे माहीत असून सुद्धा केवळ आपल्या दुर्योधनालाच राजा होण्याची संधी मिळावी, त्यालाच राज्यपद मिळावं म्हणून धृतराष्ट्र सतत प्रयत्न करत होता. तो शरीराने आंधळा होताच, पण मनाने सुद्धा, अंतर्ज्ञानाने सुद्धा आंधळाच होता, आणि म्हणून तो बाह्य अंध आहे आणि अंतरंगात सुद्धा अंधच आहे. ज्याच्या मनामध्ये पाशवी इच्छा अधिक प्रमाणात बळावतात, अशी माणसं अंधच होतात. दुसऱ्यांच्या मालकीच्या गोष्टी लुबाडून अन्यायाने त्या आपल्या ताब्यात घेऊन त्याचा उपभोग घेण्याची वृत्ती निर्माण होते. संपत्तीने सुद्धा माणसं आंधळी बनतात, पदाने सुद्धा माणसं आंधळी बनतात, आणि म्हणून शारीरिक बळ आणि आर्थिक बळ जर एकत्र आलं तर अशी माणसं अंधाधुंद होतात आणि काय वाटेल त्या थराला जाऊ शकतात. न्याय अन्याय, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य, नीती अनीती या गोष्टींचं महत्त्वच त्यांना वाटेनासं होतं. एक वेळ शारीरिक अंधत्व परवडलं, पण मानसिक आणि आत्मिक अंधत्व जे असतं ते ऱ्हास घडवून आणण्याला कारणीभूत होतं. धृतराष्ट्रामध्ये या दोनही प्रकारचं अंधत्व होतं. आता आपण संजय कोण आहे हे जाणून घेऊया. भगवान वेदव्यास यांचा शिष्य. भगवान वेदव्यासांच्या कृपेमुळे या संजयाला 2 दिव्य शक्ती प्राप्त झालेल्या आहेत, आणि त्या म्हणजे त्याला दिव्य डोळे आणि दिव्य कान प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तो राजवाड्यामध्ये बसून सुद्धा राजसिंहासनावर बसलेल्या आंधळ्या धृतराष्ट्राला राजवाड्यामध्ये बसून युद्धभूमीवर काय काय घडतंय ते तो पाहून त्याचा सारा वृत्तांत सांगत होता. आणि युद्धभूमीमध्ये कोण कुणाशी काय काय बोलतंय हे सर्व त्याला ऐकू येत होतं, आणि म्हणून संजयापाशी या 2 दिव्य शक्ती होत्या. त्याला दूरचं ऐकूही येत होतं आणि दूरचं दिसूही शकत होतं, आणि म्हणून दृक्श्राव्य माध्यम म्हणजे हल्लीच्या काळातला टेलिव्हिजन असा तो संजय होता. आणि या संजय रूपी टेलिव्हिजनवर धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसून युद्धभूमीवर काय काय चाललं आहे याचं दृश्यही पाहत होता आणि त्याचं सविस्तर वर्णनही ऐकत होता.
आता संजय या शब्दाचा अर्थ पहा. संजय, नाही का? रागद्वेषादि दोषान् सम्यक जित्वान इति संजयः. म्हणजे ज्याने आपल्या राग द्वेष इत्यादी दोषांवर, काम क्रोधादी विकारांवर जय मिळवलेला आहे, असा तो संजय. ज्याचं मन शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, पवित्र आणि शम दम आदी गुणांनी संपन्न असून संयमी असतं, विवेकी असतं. आणि म्हणूनच असा संजय दिव्य शक्ती ग्रहण करण्यासाठी अधिकारी होतो. आणि म्हणूनच अशा अधिकारी पुरुषांवर भगवान श्री वेदव्यासांसारखे गुरु कृपा करतात आणि दिव्य शक्ती प्रदान करतात. व्यासांच्या कृपेमुळे संजयाला दूरचं पाहणं आणि दूरचं ऐकणं या 2 शक्ती प्राप्त झालेल्या होत्या. आणि अशा संजयाला धृतराष्ट्र विचारतोय की या धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर जमलेल्या युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय काय केलं, तो सारा वृत्तांत मला सांग. अशा या प्रश्नातून भगवद्गीतेची सुरुवात होते. आणि या पहिल्या अध्यायामध्ये संजय युद्धभूमीचं आणि युद्धभूमीवर घडणाऱ्या सर्व घटनांचं वर्णन धृतराष्ट्राला सांगतो आहे, ऐकवतो आहे आणि त्याचं सविस्तर वर्णन करतो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.